महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आताची सगळ्यात मोठी बातमी समोर येते। प्रशांत जगताप जे शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष आहेत त्यांच्याकडून वरिष्ठांकडे त्यांचा राजीनामा सुपूर्द करण्यासाठीचा प्रस्ताव जो आहे तो ठेवण्यात आलाय। कदाचित आज प्रशांत जगताप त्यांचा राजीनामा देऊ शकतात। गेल्या काही दिवसांमध्ये जर आपण पाहिलं तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आलेलं होतं। तशाच पद्धतीच्या काही हालचाली सुद्धा दोन्ही पक्षांकडून केल्या जात होत्या आणि अगदी सुरुवातीपासूनच प्रशांत जगताप यांचा शहराध्यक्ष म्हणून दोन्ही राष्ट्रवादींना एकत्र येण्याला कुठेतरी विरोध होता। कायमस्वरूपी ते हे सांगताना पाहायला मिळत होते की जेव्हा हा पक्ष जो आहे तो फुटलेला होता, दोन गट पडलेले होते, त्यानंतर प्रशांत जगतापांनी साहेबांबरोबर राहणं पसंत केलेलं होतं। त्यांच्या मागे त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे, त्यांचे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत, त्यांनी सुद्धा शरद पवारांबरोबर राहण्याचा निर्णय घेतलेला होता। आणि असं सगळं असताना ऐन निवडणुकीच्या तोंडावरती दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर दोन्हीकडच्या अनेक कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना हे पसंत नसणार आहे। त्यामुळेच कुठेतरी दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र येऊ नये, स्वबळावरती लढावं किंवा आपापल्या युती आघाड्यांबरोबर लढावं अशा पद्धतीची भूमिका त्यांनी अगदी सुरुवातीपासून स्पष्ट केलेली होती। मात्र तरी देखील प्रशांत जगतापांच्या या सगळ्या विरोधाला डावलून पक्षश्रेष्ठींकडून एक समिती गठीत करण्यात आली। या समितीमध्ये वंदना चव्हाण असतील, अंकुश काकडे असतील, विशाल तांबे असतील, अशा पद्धतीच्या अनेक वरिष्ठ नेत्यांना या समितीमध्ये घेण्यात आलेलं होतं। मात्र शहराध्यक्ष असलेल्या प्रशांत जगतापांना या समितीमधून वगळण्यात आलं। या 3 नेत्यांच्या समिती अंतर्गत दोन्ही राष्ट्रवादीचे नेते एकत्र बसून त्याविषयीची समन्वय समिती ही होती। दोन्ही राष्ट्रवादींच्या युतींच्या चर्चांबाबत या समितीकडून चर्चा होणार होती आणि त्याचे निर्णय वगैरे अहवाल जो काही असेल तो देण्यात येणार होता। त्यामुळे जेव्हापासून ही समिती गठीत केली त्याच्या आधीपासूनच कुठेतरी प्रशांत जगताप हे प्रचंड अस्वस्थ वाटत होते। त्याचबरोबर काल रात्री दोन्ही राष्ट्रवादींच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक जी आहे अगदी गुप्त बैठक एका हॉटेलमध्ये झाल्याचं सांगितलं जाते। दोन्ही राष्ट्रवादींमधले हे 2 नेते कोण आहेत याविषयीची माहिती समोर आलेली नाही, मात्र दोन्ही वरिष्ठ नेते असल्याचं सांगितलं जात आहे। त्यांची जी काही गुप्त बैठक झाली याबाबत कमालीची गुप्तता, प्रायव्हसी जी आहे ती बाळगण्यात आलेली होती। याविषयीची कुठलीही माहिती कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना सुद्धा नव्हती, त्याचबरोबर माध्यमांना सुद्धा नव्हती। मात्र आज जेव्हा सकाळी या बैठकीविषयीची माहिती समोर आलेली आहे, काही सूत्रांकडून ही सगळी माहिती समोर आल्याच्या नंतर प्रशांत जगताप यांची अस्वस्थता, नाराजी जास्त वाढलेली पाहायला मिळते। कदाचित पुणे आणि पिंपरी चिंचवडसाठी दोन्ही राष्ट्रवादींच्या युतीची घोषणा आज होऊ शकते असं सांगितलं जातं। आणि त्याच पार्श्वभूमीवरती आता प्रशांत जगताप जे आहेत त्यांनी त्यांचा राजीनामा शशिकांत शिंदे जे प्रदेशाध्यक्ष आहेत, खासदार सुप्रिया सुळे असतील, यांच्या पुढे प्रस्ताव ठेवलेला आहे की जर अशा पद्धतीची युती होणार असेल तर मी आजच राजीनामा देईल। त्यामुळे या सगळ्यामध्ये आता प्रशांत जगताप जे शहराध्यक्ष राहिलेले आहेत, पक्षवाढीसाठी मोठं काम त्यांनी केलंय। मागच्या विधानसभा निवडणुकांमध्ये जेव्हा चेतन तुपे विरुद्ध प्रशांत जगताप असा सामना रंगलेला होता, दोन्ही राष्ट्रवादीचेच नेते होते, त्यावेळी प्रशांत जगताप हे अवघ्या 7-8 मतांनी त्यांचा पराभव झालेला होता। 1,27,000 जवळपास मतं त्यांना विधानसभेला पडलेली होती, तर 1,34,000च्या आसपास मतं ही चेतन तुपे यांना पडलेली होती। त्यामुळे ताकदीचे नेते आहेत, अनेक वर्ष राष्ट्रवादी बरोबर काम केलेलं आहे, त्यांना मानणारा मोठा कार्यकर्त्यांचा वर्ग आहे। असं सगळं असताना कार्यकर्त्यांवरती अन्याय होऊ नये यासाठी दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र न येता आपापले जे काही त्यांनी मार्ग आतापर्यंत राजकीय मार्ग निवडलेले आहेत त्याच बरोबर लढावं अशी एक मागणी त्यांनी सुरुवातीपासून केलेली होती। मात्र आता त्याच मागणीला कुठेतरी आपण बघतोय की या सगळ्यामध्ये वरिष्ठ साथ देताना पाहायला मिळत नाहीयेत। वरिष्ठांकडून पुणे शहरातली सत्ता मिळवण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र येणं गरजेचं वाटतंय, कारण इकडे भाजपने, शिवसेनेने मोठी तयारी केलेली आहे पुणे शहरामध्ये राष्ट्रवादीला पराभूत करण्यासाठी। तिकडे पिंपरी चिंचवडमध्ये जर बघितलं तर ऑलरेडी त्या ठिकाणी भाजप प्रचंड स्ट्रॉंग असलेलं पाहायला मिळतंय। त्यामुळे पिंपरी चिंचवडमध्ये असलेली राष्ट्रवादीची सत्ता जी 2017ला गेलेली होती ती सत्ता पुन्हा एकदा परत मिळवण्यासाठी आणि पिंपरी चिंचवडमध्ये पुण्यामध्ये जे काही भाजपचं मोठं वलय आहे, प्रस्थ आहे, त्यामध्ये आपणही तग धरून उभे राहण्यासाठी कुठेतरी या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा आणि तशा पद्धतीचे प्रयत्न सुरू असलेले पाहायला मिळतात। त्यामुळेच कुठेतरी प्रशांत जगताप हे आजच कदाचित त्यांचा राजीनामा देऊ शकतात, तर दुसरीकडे वरिष्ठांकडून कदाचित आज युतीची घोषणा सुद्धा केली जाऊ शकते। त्यामुळे या सगळ्यामध्ये आता प्रशांत जगताप खरंच त्यांचा राजीनामा देतात का आणि आज युतीची घोषणा होते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे, की मग प्रशांत जगताप यांच्या शब्दाला मान देऊन पक्षश्रेष्ठी जे आहेत ते युतीचा निर्णय मागे घेतात हे देखील पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे। कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखेंसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे। आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशिएंट
नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.